नमस्कार, श्री स्वामी समर्थ. यावर्षी वटपौर्णिमा कधी आहे? वडपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? कोणत्या रंगाची साडी नेसावी? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक महिला ही उत्सुक असते. वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचा सण म्हणजे वटपौर्णिमा. हिंदू पंचांगानुसार वटपौर्णिमा ही ज्येष्ठ पौर्णिमेला साजरी केली जाते. 2026मध्ये ज्येष्ठ पौर्णिमा ही सोमवार दिनांक 29 जूनला आहे. पौर्णिमेचा कालावधी हा रविवारी 28 जूनला उत्तर रात्री 3:06 पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि सोमवार दिनांक 29 जूनला उत्तर रात्री 5:26 पौर्णिमा तिथी संपणार आहे. उदय तिथीनुसार आपल्याला वटपौर्णिमा ही सोमवारी 29 जूनला साजरी करायची आहे. वडाच्या झाडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा पहाटे 5:26 पासून ते सकाळी 7:11 हा अमृत मुहूर्त आहे. त्यानंतरचा दुसरा मुहूर्त म्हणजे शुभ मुहूर्त हा सकाळी 8:55 पासून ते सकाळी 10:40 आहे. तिसरा अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:25 पासून ते दुपारी 12:20 आहे. तर मैत्रिणींनो, या शुभ वेळेमध्ये तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता. एका पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले व पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली सावित्रीचा पती पुन्हा जिवंत झाला ते वडाचे झाड होते. त्यावेळी सावित्रीने मनोभावे वडाच्या झाडाची पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि वडाच्या झाडावर धागा गुंडाळून 7 फेऱ्या मारल्या जातात. जन्मोजन्मी म्हणजे 7 जन्म आपल्याला हाच पती मिळावा म्हणून हे वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. वट म्हणजे वडाचे झाड. वडाचे झाड हे देवतुल्य झाड मानले जाते. हे झाड दीर्घायुष्य म्हणजे शेकडो वर्ष जगते. वडाच्या झाडाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे रूप मानले जाते. मुळामध्ये ब्रह्मा, खोडामध्ये विष्णू आणि फांद्यांमध्ये शिव वास करत असल्याचे मानले जाते. वटपौर्णिमे दिवशी लवकर उठावे, त्याचबरोबर आपण स्नान वगैरे करून वटपौर्णिमा व्रताचा संकल्प करावा. दिवसभर उपवास केला जातो. उपवासाच्या पद्धती भागानुसार वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर उपवास सोडला जातो, काही ठिकाणी रात्री उपवास सोडला जातो, तर काही ठिकाणी एकादशीच्या व्रताप्रमाणे हा उपवास दिवसभर करून रात्री देखील फराळाचे पदार्थ खाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो. प्रत्येक भागानुसार वटपौर्णिमेच्या उपवासाची पद्धत वेगवेगळी आहे. वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी काही महत्त्वाचे साहित्य आपल्याला लागणार आहे. तर यासाठी आपल्याला गहू लागणार आहे आणि पूजेसाठी तांदूळ लागणार आहे. त्याचबरोबर 2 किंवा 5 हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत, 1 गळसरी, कापूस, कापूर, पंचामृत, कापसाचे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, पैसे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, नैवेद्यासाठी आंबे आणि ओटीसाठी सुद्धा आंबे लागणार आहेत. त्याचबरोबर गहू, पाण्याचा तांब्या, निरांजन हे साहित्य आपल्याला वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागणार आहे. तर तेथे गेल्यानंतर आपण सर्वप्रथम वडाच्या झाडाला पाणी घालायचं आहे. त्यानंतर दिवा प्रज्वलित करून आपण वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. तर वडाच्या झाडाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत आणि पंचोपचारी पूजा करायची आहे. त्यानंतर वडाच्या झाडाला सूत गुंडाळून 7 फेऱ्या मारायच्या आहेत. आंबे, पंचामृत, साखर यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर तेथे आलेल्या सुवासिनींच्या आपण आंबे आणि गहू यांनी ओटी भरायची आहे. प्रत्येक सुवासिनी महिला एकमेकाची ओटी भरत असते. त्याचबरोबर आपण गळसरीसुद्धा त्यांच्या मंगळसूत्राला बांधायची आहे. म्हणजे काळ्या मण्यांची जी पोत असते ती आपण 5, 7, 9 स्त्रियांना बांधू शकता. तर अशा पद्धतीने हे वटसावित्रीचे पूजन केले जाते. वटपौर्णिमेचा उपवास तुम्ही तुमच्या भागानुसार करू शकता. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ येथे थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.